नमस्कार. सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण उपवासाचा पोटभरीचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मिक्सरचं छोटं भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप वरई किंवा याला भगर सुद्धा बोललं जातं. त्यानंतर घालायचं आहे आपल्याला पाव कप साबुदाणा आणि त्यानंतर आपल्याला पाव कप इथे राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे. आणि आता हे आपल्याला मिक्सरला छान असं बारीक दळून घ्यायचं आहे. तर इथे बघा, अशा पद्धतीने आपण हे बारीक दळून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप दही. दही हे ताजं घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्येच घालायचं आहे अर्धा कप पाणी आणि छान असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघा, अर्धा कप दही आणि अर्धा कप आपण पाणी घातलेलं आहे आणि एकदम बारीक असं आपण हे दळून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता इथे मी छोटं भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे. आता काढल्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे. तर इथे बघा, मी एक छोटा बटाटा साल काढून किसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर पाववाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ, अगदी थोडीशी साखर आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्या इथे 3 ते 4 हिरवी मिरची कट केलेली. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची घालायची आहे. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ. तर हे मिश्रण आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पाव चमचा खायचा सोडा आणि त्यानंतर इथे मी अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, जे मिक्सरला चिकटलेली जी पावडर आहे ती सगळी निघून येईल त्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि घट्ट पातळ सुद्धा तुम्ही बघून नंतर थोडं थोडं पाणी यामध्ये ऍड करायचं आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. करायला अतिशय सोपं आहे आणि खायला एकदम पौष्टिक आहे. एनर्जी टिकून ठेवणारा आहे. आता तुम्ही माझी ही रेसिपी कोणत्या शहरातून बघता, कोणत्या गावातून बघता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. याआधी सुद्धा मी खूप साऱ्या उपवासाच्या रेसिपी चॅनलवर दिलेल्या आहे, तिथे तुम्ही बघू शकता. तर छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. तर इथे 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान असं हे मिश्रण भिजलेलं आहे. कारण आपण साबुदाणा भगर हे कच्चच घेतलेलं आहे, भाजून वगैरे काही घेतलेलं नाही. तुम्ही इथे बघू शकता. तर चला आता आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया. आता आपल्याला नाश्ता बनवायचा, त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि याला आपल्याला हलकसं तेल तूप तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही लावायचं आहे. या पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. एकदा पॅन गरम झाला की तेल तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि हलकसं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. आता हे पसरवून घेतलं की नंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे 2 ते 3 मिनिटांसाठी. आता झाकण काढायचं आणि यावरती आपल्याला थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे आहे. म्हणजे काय होईल, दिसायलाही छान होईल आणि चवीलाही छान लागेल. अगदी थोडं थोडं घालायचं आहे. आता पुन्हा यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर इथे 2 ते 3 मिनिटे झालेली आहे आणि वरची बाजू सुद्धा छान अशी कोरडी झालेली आहे, सुकलेली आहे. आता आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. तर बघा, सगळ्या बाजूंनी आपण कढया मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला अलगद असं पलटवून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघू शकता खमंग खरपूस असा आपला हा नाश्ता इथे छान असा भाजलेला आहे. आता हे सुद्धा भाजून घेऊ. खालच्या बाजून सुद्धा खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे.
तर इथे आपण पलटून घेऊया. तर तुम्ही बघू शकता खमंग खरपूस असा आपला हा नाश्ता भाजलेला आहे. आता अशाच पद्धतीने आपण सगळा नाश्ता बनवून घेऊ. तर इथे आपला झटपट भरपूर शरीराला ऊर्जा देणारा नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे. जास्तीची तामझाम नाही किंवा साबुदाणा भिजत घालायचा नाही, भगर भिजत घालायचे नाही, अगदी झटपट बनून तयार होतो. तुम्ही इथे बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत. अगदी दिवसभर तुम्ही डब्याला नेला तरी पण हा अतिशय मऊ लुसलुशीत राहणार आणि अगदी तुमचं पोट भरणार. तुम्ही असाही खाऊ शकता किंवा तुम्ही दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागतो, काहीच वेळ लागत नाही, मसाले जास्त लागत नाही आणि तुम्ही एकदा हा उपवासाला जरूर करून बघा. नाश्त्याची चव अप्रतिम आहे. तुम्ही असा नाश्ता घरात जर बनवला ना तर मुलांना काय सगळ्यांनाच आवडेल आणि अगदी आवडीने खातील. तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील. एवढा हा पौष्टिक उपवासाचा नाश्ता आहे. तर तुम्हाला माझी ही नाश्त्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.